मागच्या व्हिडिओमध्ये आपण लोकांना कसं भेटायचं किंवा लोकांना भेटण्यासाठी माझी सेल्फ इमेज कशी असली पाहिजे मला किंवा ती कशी बनवायची किंवा आपल्या सेल्फ इमेजबद्दल आपण बोललो. आणि नंतर प्रश्न येतो की लोकांना भेटण्यासाठी मला बोलवायचं कसं आहे, म्हणजे मला त्यांना इन्व्हाइट कसं करायचं आहे, हाऊ टू इन्व्हाइट. आणि एकदा भेटल्यानंतर त्यांना मला काय सांगायचं आहे, म्हणजे त्यांच्याशी कसं बोलायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्याच आपल्या बिझनेसमध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या 3 गोष्टी जर आपण प्रॉपरली केल्या तर आपला बिझनेस ॲटोमॅटिकली फ्लरिश होतो. पण त्याआधी आपण त्यांना कसं बोलायचं किंवा कसं बोलवायचं किंवा भेटल्यानंतर कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी मला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजे की ह्या सगळ्यांसाठी माझ्याकडे काय आवश्यकता आहे, मला कशाची आवश्यकता आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर त्यातली सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लॅरिटी. कशाबद्दलची क्लॅरिटी ऑफ माय थॉट्स. मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की मी काय विचारतो किंवा मी माझ्याशी कसं बोलतो, दॅट इज कॉल्ड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. माझे थॉट्स जर व्यवस्थित असेल तर माझ्या ॲक्शन्स ॲटोमॅटिकली व्यवस्थित होणार आणि माझ्या हॅबिट्स पण ॲटोमॅटिकली डेव्हलप होणार. दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन. क्लॅरिटी इन द कम्युनिकेशन. मी त्यांच्याशी बोलणार म्हणजे त्या माझ्या कम्युनिकेशन स्किलबद्दलचा प्रश्न आहे, तर तिथे मला क्लॅरिटी पाहिजे की माझ्या कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी स्ट्रॅटेजी. जी काही मी स्ट्रॅटेजी ठरवणार आहे त्या गोष्टीसुद्धा मला क्लॅरिटी पाहिजे. सो क्लॅरिटी इन कम्युनिकेशन, क्लॅरिटी इन माय थॉट्स अँड क्लॅरिटी इन माय स्ट्रॅटेजी. ह्यासोबतच म्हणजे जसं आपला पहिला व्हिडिओ लक्षात घेतला मी की वाय आय एम हिअर, माझा इथे असण्याचा पर्पज काय, व्हॉट एक्झॅक्टली आय एम इन द लाईफ. तर ह्या गोष्टीबद्दलसुद्धा मला क्लॅरिटी आहे. त्याविषयी आपण 2 व्हिडिओमध्ये बोललो, त्यामुळं आज आपण इथे ह्या विषयावर बोलणार नाही आहोत. समजा मी जर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल क्लॅरिटी असेल, वाय दॅट क्लॅरिटी इज रिक्वायर्ड. तर जर माझी क्लॅरिटी असेल तर ॲटोमॅटिकली माझा जो फोकस आहे ना तो फोकस राहतो किंवा वाढतो. म्हणजे आय कॅन फोकस प्रॉपरली इफ आय हॅव क्लॅरिटी इन दिस थिंग्स. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की दॅट इज डिसिप्लिन. सगळ्याच गोष्टीमधले डिसिप्लिन इन एव्हरीथिंग. म्हणजे राईट फ्रॉम माझ्या सकाळच्या उठण्यापासून मी दिवसभर काय करतो त्याच्यामध्ये डिसिप्लिन, किंवा जे काही मी ठरवतो त्या क्लॅरिटी आणण्यासाठी जे काही मी स्ट्रॅटेजीज ठरवणार आहे त्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनमधली माझे डिसिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिनमध्ये येतात. सो द सेकंड थिंग व्हॉट आय रिक्वायर इज डिसिप्लिन. देन आय नीड टू हॅव सम नॉलेज कशात पाहिजे. व्हाय दिस नॉलेज इज रिक्वायर्ड, कारण मला माझ्या कम्युनिकेशनमधली क्लॅरिटी वाढवायची. ओके, सो कशाबद्दलचं नॉलेज हवं आहे मला. आय वॉन्ट प्रॉडक्ट नॉलेज, आय वॉन्ट बिझनेस नॉलेज, आय वॉन्ट स्किल नॉलेज आणि इंडस्ट्री नॉलेज. सो इंडस्ट्री नॉलेज, बिझनेस नॉलेज, सेल्स नॉलेज म्हणजे सेल्स प्रोसेसबद्दलचं नॉलेज, प्रॉडक्ट नॉलेज, आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपण शिकणार आहोत. प्रॉडक्ट नॉलेजबद्दल मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की आपण दररोज एक प्रॉडक्ट शिकणार आहोत. प्रॉडक्ट नॉलेज विल ऑल्सो गेट द इंडस्ट्री नॉलेज. त्याला अर्थात थोडंसं जास्त प्रयास करावे लागतील आपल्याला. ओके, देन स्किल नॉलेज. माझं जे बिझनेस स्किल आहे ते मला वाढवण्यासाठी मला आणखीन थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागतील. पण या सर्वात महत्त्वाचं जो आणखीन एक गोष्ट मला आवश्यक आहे दॅट इज ॲटिट्यूड. आणि ती ॲटिट्यूड कशी असायला पाहिजे, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. ती कशी डेव्हलप करायची ह्याच्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि हे जर सगळं असेल ना तर आय विल स्टार्ट लविंग व्हॉट आय डू. आणि ते जर मी करत असेल तर मी जे करतो आहे ते मला एक तर बोरिंग नाही वाटणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो काही त्रास आहे तो मला त्रासदायक नाही वाटणार. आय विल स्टार्ट एन्जॉईंग दॅट. सो मला वाटतं आपण आज इथेच थांबूया. आजच्यासाठी हा एक व्हिडिओ सफिशियंट आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे काही गोष्टीबद्दल बोललो आपण त्या गोष्टीबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच अँड गुड डे.